भ्रष्टाचारी ठेकेदाराचा मॅडम, आपण सर्व बघतो जीवा दुखतो, तुम्ही आपण सर्व भावी बघतो. मागे 2023ला घटना घडली. 23ला बस गेली, 30 लोक होते गाडीमध्ये. देवीच्या कृपेमुळे ती बस थांबली. देवीची शक्ती श्रद्धा सर्व आहे. त्यानंतर आपण बहुत घ्यायला पाहिजे. गावाने घेतला, तुम्ही घेतला, निधी आला, कामाला पैसे पण आले. संरक्षण बिल राहायची असता 6 लोकांचा धाक बळी गेला नसतं, बरोबर. मग याच्यावर आपण काय बोध घेतला. आज आम्हाला दुर्दैव काय वाटतं, तुमच्याकडे निधी उपलब्ध, सर्व गोष्टी उपलब्ध आहे. हां, तुमची जमेची बाजू काय आहे, तुम्ही 312 नोटिसा ठेकेदाराला पाठवतो, हे तुमचं मान्य करतो. आम्ही ग्रामस्थांनी एवढा पाठपुरावा केला, एवढे निवेदन दिले की म्हणता काम चालू करतो, काम चालू करतो. 1-1.5 वर्षामध्ये कुठलंच काम चालू झालं नाही मॅडम. आताही तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं 1 महिन्यापूर्वी काम चालू करतो. काम काही चालू झालं नाही. मी जर सुरक्षित भिंत आता झाले असता, याला मागे 2 कोटी रुपये होते मॅडम या भीतीला. या सुरक्षित भीत फक्त काय केलं, मुलांना लावले, लाच मारत तुटला होतं. आज या भाविकांचा बळी आहे. देवीकडे बघण्या लोक दृष्टिकोन कसा होतो भाविकांचा, की या देवी वाचवत नाही. देवी का वाचवत, कसं काय वाचवत, आपण जर देवीचाच भरोसा चालणार कसं काय होतं. अशा या गोष्टीमुळे आज आमच्या आला गावाला. आणि आमचा तुम्हाला मॅडम खरंच विनंती, तुम्हाला विनंती नाही, आम्ही खूप आता सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की गावाचं शांत चांगलं आहे आणि भाविक पण आपल्याला एवढं सहकार्य करत आहे. ह्या तुमच्या चुकीच्या गोष्टीमुळे आज ह्या याचं कोण भरपाई करणं, भाविकांची गावाची जी हानी आहे कोण भरपाई का सांगा तुम्ही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे. सर, आपण 17/5ला एक पत्र, 17/11ला पत्र दिलं त्यांना. 18 काम चालू करून ते लवकर दूर करायचं. यांनी आम्हाला फक्त चुत्या बनवलं माझ्या भाषेमध्ये. आले ग्रुपेत बसत, चहा पाणी करा, नाश्ता करायचा. आणि सर्व विनंती ग्रामस्थांना सगळं सांगतो मी, गडावरती भुजबळ साहेबाच्या माध्यमातून 4 नंबर डिव्हिजन ऑफिस गडासाठी मंजूर झालेलं आहे. हे ऑफिस नाशिकला आहे. तर माझी विनंती या रास्ता रोकोच्या माध्यमातून मॅडम तो बी शब्द तुम्हाला द्यावा लागतो. ते गडावरचं ऑफिस गडावर झालं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आता तुम्ही पत्र दिलं का, तर 17/5ला एक पत्र दिलं, 17/11ला एक पत्र दिलं, दुसरं एक पत्र 25/11ला दिलं, 25/11ला दिले. दोन्ही पत्राचं चुत्या गेलं उत्तर आले. आम्ही करतोय बघतोय, म्हणजे आम्हाला गावकऱ्यात चुत्त बनायचं काम चालू आहे माझ्या भाषेमध्ये. आणि प्रशासन पीडब्ल्यूडी म्हणजे यांच्या घरचे पैसे समजत आहे. आम्ही काय सांगितलं की आमचे फोन पण उचलत नाही वेळेवर. काल सकाळी फोन केला, फोन बी उचलला, ॲक्सिडेंट झाला खाली घाटामध्ये. बागुल दादाने गोळीदाराने फोन केला तात्काळ आणि गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही सगळ्यांनी त्या पेशंटला रवाना केलं. असं किती दिवस करायचं सर आम्ही. भाविकांनी दर्शनाला यायचं का ॲक्सिडेंट घेण्याकरता यायचं. त्यात एक मागच्या महिन्यात बाळ वारलं सर, मोटरसायकल उडून पडलं खाली खड्ड्यात. यांना आम्ही सांगू सुद्धा एक आंबेरे घेत नाही. हे म्हणजे यांना वाटतं आम्ही काहीतरी वेगळंच आहे, पीडब्ल्यूडी म्हणजे जगा वेगळंच डिपार्टमेंट आहे. माझी विनंती सर, आणि हे पत्र परत आजचे पत्र सर याच्यावर निर्णय लागेल तर मला गॅरंटी वाटत नाही. मला मॅडमनी ग्रामस्थाच्या वतीने मी सांगतो 4 नंबर डिव्हिजन कडे आलं पाहिजे, बरोबर. आणि मनुष्य सदस्यपदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी या मताने मी घटना घडून गेलेली आहे. माझ्या घरचे 6 लोक गेले. माझ्या घरात काय घटना घडली असं मला माहिती असेल. उदाहरण देतो तुम्हाला. त्या भाविकाच्या घरात 6 जण गेलेले. शेवटी या बघा घटना घडून गेली. आता आपल्या मार्ग काढावा लागणार. मी या मताचा. माझी विनंती आहे तुम्हाला साहेब, पोलीस प्रशासन मोदू अधिकारी मोदी म्हणून नम्रतेची विनंती करतो. तुम्ही मनुष्य सदस्य वजाचा गुन्हा दाखल झाला ठेक्यावर. तुम्ही ग्रामस्थ पोलीस तर 2-4 आमच्यापेक्षा. आणि सर पीडब्ल्यूडीच्या म्हणजे यांच्या घरून कसं त्यांच्या कार्यक्रम समजतं. आम्ही फोन केला, हा बघतोय करतो, ठेकेदाराला बोलला, अरे माणसं मारता इथं, तुमच्या घरात मरू द्या, तुम्हाला काय कळतं भावनाच्या. 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झाले. रस्ता चांगला खोलून खराब केला. आता नांदुरी घाट रस्ता चालू केलं का. माझं म्हणणं पहिले एक काम चालू करा, हा रस्ता बंद करा. आणि तुम्हाला गावाची मदत घ्यावाच लागणार आहे. तुम्ही असं गावकरी रावकरी करू शकत नाही साहेब. हा तुम्ही फक्त आले का रोपवे गावाने ठरवतो. आमच्या गावकऱ्यांनी रोपवे झालेला आहे, लक्षात ठेवा. तुम्ही रोपवे ऑफिसला बसता, साहेब जागा केलेल्या आहे, वेदना झालेल्या. त्यांना तुच्छाचं काम पिढवडे अधिकार करत आहे. तू उमेश पाटील साहेबाला फोन केला का, बघतोय करतो. अरे आम्ही काय शिपाई का, आम्ही या गावचे भूमिपुत्र आहे. आणि भाविकांचं कुलदैवत आहे, आमचं जन्मभूमी कर्मभूमी. साहेब या गोष्टी पण लक्षात घातल्या पाहिजे. 4 वाजेपासून 11 वाजेपर्यंत थांबले इथं साहेब आमचं ग्रामदैवत आहे साहेब. ग्रामदैवतासाठी आमचं बी कर्तव्य आहे की नाही. आमचे पण पोरं साहेब शाळेत कॉलेजला जातात, कोणाच्या शाळेत जातात. घडली पोलीस प्रशासन असेल, गावकरी असेल, सगळे संघ हे बादशाह सारखे आता आले. यांचं मी तर म्हणतात नमस्कार करतो.
साहेब घटना घडल्यानंतर त्यांचं काम होतं 10 मिनिटं द्यायला पाहिजे तिथं. बरं चांगला रस्ता खोलून ठेवला हा? 1.5 वर्ष किती दिवस झाले साहेब आम्ही? इतर ठिकाणी सुद्धा खूप गाड्या पडल्या सर. चुकीचं साहेब आहे. साहेब ते बाळ मेलं तेव्हा तो माणूस हो. येडा होऊन गेला होता त्याचा. तिकडे एक आयुष्य मध्ये भाविक होता मागच्या वेळेस त्यांना फोन केला तुम्हाला फोटो पाठवले की नाही? चांगला त्याची रस्ता दाखवा खोलून आम्हाला. खराब केला त्यांनी तुम्ही आम्हाला तुमच्या आणि अजिबात लक्ष देत नाही. हे किती दिवस झाले साहेब असं? साहेब गुन्हा दाखल करा ग्रामस्थ काय म्हणलं हो, साहेब? दाखल झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय नाही उठत. हो म्हणलं ना साहेब. पत्रकार बांधवा इकडे. हो अजय कुठे? आता आपल्या भावना काय मॅडम सांगा आता. खाली बस. एक मिनिट थांबा. मागे एक 6 महिन्यापूर्वी घटना घडली. आता तुम्हाला डोंगरावरून दगड पडला, काम चालू होतं, गाडीवर पडला. ती दगड एवढा मोठा होता, 6 भाविक होते पुण्याचे. तर दगड पडल्यामुळे तो दगड पहा देवीच्या कुठे पडला, त्या दिक्कीवर पडला. ठीक आहे मॅडम, 35 कोटी रुपयाचं आधीचं काम चालू आहे. मी म्हणत नाही का ते भ्रष्टाचार कोणी खाले ठेकेदार नाही. अहो ते काम बी झालंय तरी दगड पडतोय. आम्ही जे दगड आता पहा हा प्रोसेस आहे. असे जे गरज आहे ना येतो साहेब मानता साईडला कारण साईडला गाड्या काय अजून 35 कोटी खर्च करून काय डोंगरावर जाळ्या आहे का काय? जाळ्या लावून दगड खाली उरायले. अहो मग तुम्ही तो जो भाग आहे ना ज्या भागाची गरज देण्यात आहे, उद्या एखादा गोबळा परत येईल, परत देवीच्या नावावर तुम्ही कलंक लावणार. अहो तुम्ही आपण त्या देवीमुळे सर्वजण पोट भरताय. जगदंबा आहे साक्षात. 1.5 कोटी लोक रोपेने आले, गावात भाविक भक्त वाढले. तुम्ही ह्या भाविकांचा बळी काय घेताय? या 35 कोटीमध्ये तुम्ही जाळ्या नाही, हा डोंगर सुद्धा तोडला असता काही डोंगर हा रस्ता मोठा झाला असता. मॅडम विनंती अशी आहे सुरेश साहेब, तुम्हाला विनंती अशी आहे की मी म्हणत नाही का तुम्ही पैसे खाले, पैसे कोणी खाऊ द्या, पण आता आता ही घटना परत घडणारच आहे. वरून दगड जे पडणारच अजून, पण तुम्ही अजून निमवते दगडे ते दगड काढून घ्या. परत अशी घटना आमच्या गाव येऊन नको देऊ. आणि हा ब्लेम आमच्या देवीवर लागतो. आम्हाला तू केवढं आहे मॅडम की हे लोक काय म्हणतात, अरे देवी का टाळत नाही? देवीन मागे 30 लोक टाळले. ह्या तुमच्या ह्या चुकीच्या ठेकेदारामुळे, ह्या चुकीच्या धोरणामुळे 6 लोकांना नाग बळी गेला. याला कोण उत्तर देईल सांगा मॅडम? हे बळी परत देणार का? आम्ही राज लोक मुद्दाम नाही केला. आम्हाला आमचे लोक म्हणतात तुम्ही पैसे खाले. आम्ही राजकीय सामाजिक लोक काम करतो, आम्ही पैसे खातो का? रात्र दिवस आम्ही उभं राहतो. जेव्हा घटना घडती ती आम्हालाही वाईट वाटतं की हे काय, हे कोणतं सोंग घेतलं, झोपे सोंग का घेतलं तुम्ही? ही वेळ आम्हाला तुमच्या आली असता. याच्यावरती तुम्ही काय ठोस निर्णय घेणार आहे? उपाय काय करणार आहे? मित्रांनो सर्वांना विनंती आहे, ज्या भावना आहे तुम्ही आता ज्याला कोणी आता बोलत असेल मुद्देसूद बोला, मोकळं बोला. मागे आम्ही ऐकून घेणार नाही. रात्री आमच्या विषय ब्लेम झाला. ज्याला कोणा बोलत असेल, काही भावना असेल ती व्यक्त करा. परत तुम्ही तुमचा ब्लेम आम्ही ऐकून घेणार. रात्री आम्ही ऐकलं का तुम्ही पैसे खाले. आम्ही ठेकेदार आम्हाला ठेकेदार आमचा फोनही उचलत नाही. काही लोक असे म्हणतो आम्हाला आम्हाला कोण आहे पैसे खाले. सर एक मिनिट प्लीज, भावना बोलते सर. काल आम्ही ऐकले बोलले लोक आम्हाला की तुम्ही पैसे खाले. आम्ही काय पैसे खाले? ज्यांनी टक्केवारी भेटली खाले. काळा का गोरा तुम्ही आम्हाला नंबर दिला, 10 फोन केला, सुरू साहेब उचलले फोन त्या ठेकेदारनी. मग अशा ठेकेदारला सर एक विनंती अशी, गडासारखे ग्रामस्थ बांधव परिसर लोक कुठे शोधून भेटणार नाही. तत्परतेने 10व्या मिनिटात हजर असं आपलं कर्तव्य. काय साहेब घटना घडली, प्रत्येकाच्या घरात आढळली, सर्वजण लोक कोणाची अपेक्षा केलेली साहेब. शेवटी आपलं कर्तव्य, भाविक आपल्या करता येईल, भगवती माते करता येतोय. आता माझी विनंती सर्व एकच आहे, ज्यांना काही मुद्दे गावकऱ्यांना मांडायचे आता मांडून घ्या. परत तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही मॅनेज झाले मॅडमला, साहेबाला, FBI साहेबाला असं बोलायचं. भावना काय? ज्यांना काही भावना आहे समोर मांडायच्या. भावना काय मॅडम सांगा? बोला मॅडमला बोलू द्या ना. उपाय काय करतो? थांबा रे, थांबा. वरिष्ठ आहेत आपले, तिकडे आपण चर्चा मॅडम विनंती आता पण ते चर्चेत करत आहोत आपण इथे. एक मिनिट ऐका ना. बोला.